अनुसूचित जाती अ ब ड उपवर्गीकरण त्वरित लागू करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी आज अंबाजोगाई शहरात अण्णाभाऊ साठे चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक या मोर्चात सहभागी झाले. मोर्चेकऱ्यांनी उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार SC अ ब ड उपवर्गीकरण त्वरित लागू करावे अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी मागणी मान्य न झाल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे. याच्यासाठी हा लढाई लागतात. बरोबर आहे. वर्गीकरण तर होणारच आहे, पण त्याच्या बाजूने प्रतिमा समाजाचे नवीन नेतृत्व पुढे येतात. समाजामध्ये फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा घेऊन आपण जात आहोत. आपल्याला वेगळं नेण्याचा प्रयत्न केला जातो. आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या माध्यमातून आपल्याला एक वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. तुम्ही सगळे RSS संघाचे लोक आहेत, अशा पद्धतीनं तुमच्यावर आरोप करण्यात येते. हे सगळे आरोप खोडायचे असतील तर फक्त हातामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान ठेवा. यांच्या एकाही आरोपाला उत्तर द्यायची तुम्हाला गरज पडणार नाही. लक्षात ठेवा, आपण बाबासाहेबांना मानणारी माणसं, आपण फुलेंना, शाहूंना, अण्णाभाऊंना मानणारी माणसं. काल परवा एका ब्रॉडकास्ट मध्ये मुलाखत देताना मी त्याचा उल्लेख केला की जर मातंग समाजाची पोरं बाबासाहेबाबद्दल जर काही वाईट कमेंट करत असतील, बोलत असतील, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर आहे. हे आम्ही स्वीकारलंय की ही माझी जिम्मेदारी आहे की मी बाबासाहेब माझ्या समाजाच्या पोरापर्यंत पोहोचू शकलो नाही. ही माझी जिम्मेदारी आहे, मी माझ्या खांद्यावर घेतो, ही माझी खंत आहे. परंतु जेव्हा अण्णाभाऊ साठेंवर, लहुजी साळवेंवर खालच्या पातळीचं बोललं जातं, त्यांचा अपमान केला जातो, त्याची नैतिक जबाबदारी कुणाची आहे? याचंही उत्तर महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या, विरोध करणाऱ्या लोकांनी द्यावा. लहुजी साळवेंचं अस्तित्व नाहीये का महाराष्ट्रामध्ये? अण्णाभाऊ साठेंचं अस्तित्व या महाराष्ट्रामध्ये नाहीये का? या मोर्चामधले बोर्ड वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आमचा बीड जिल्हा काय आहे. अण्णाभाऊ आपकी बात पर चले, भीमजी की राह पर, हा महाराष्ट्रामध्ये जो संदेश गेला तो या अंबाजोगाईच्या शहरामधून गेलेला आहे. हा ऐतिहासिक आमचा तालुका आहे, आमचा जिल्हा आहे. आम्ही या रस्त्याने जाणारी माणसं. तुम्ही आमची प्रतिमा काय मलिन करताय? तुम्ही आमचं चित्र काय मलिन करताय? आम्हाला RSSचे म्हणताय, आमचे फोटो RSSच्या चड्डीमध्ये टाकताय. काय फरक पडणार आहे त्याने काय फरक पडणार आहे? काही फरक पडणार नाही. काल परवा प्राध्यापक सुकुमार कांबळे सरांना म्हणाले की तुमचे हात पाय तोडू. ते आम्ही गळ्यामध्ये काय घातलंय? हे पंचशील आहे. आम्ही काही शो साठी घालत नाही. तुम्ही जे म्हणता ना, आमचा पोट भरायचा धंदा नाही, हा आमचा विचार आहे. आणि या विचारामुळे आम्ही या वाक्यांना प्रत्युत्तर देत नाही, हे लक्षात ठेवा. तुम्ही जी भाषा वापरताय त्याच्यापेक्षाही भयानक भाषा आम्हाला वापरता येते, लक्षात ठेवा. आम्ही काय लेचे पेचे नाही आहोत. आम्ही बी गावकुसाच्या बाहेर मानवड्यातच राहणारी माणसं. आम्ही काय ब्राह्मणवाड्यात, मारवाड्याच्या गल्लीला राहणारी लोक नाही. आम्ही मांगाचीच लोक आहे. आम्हाला उत्तर देता येतं, परंतु बुद्ध आणि बाबासाहेब आमच्या आडवे उभा राहतात. बुद्ध आणि बाबासाहेब आमच्या आडवे येतात म्हणून तुम्हाला उत्तर देत नाहीत. तुम्ही स्वतःची प्रतिमा स्वतःच या महाराष्ट्रामध्ये खराब करताय, हे लक्षात ठेवा. तुम्ही स्वतःचं चित्र स्वतःच खराब करताय. मातंग समाजाचं याच्यात काहीही नुकसान नाही. मातंग समाजाचं काही नुकसान नाही. त्यांचं राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कुठलंही अस्तित्व या महाराष्ट्रामध्ये नाही आहे. तुमचं
तुमचं अस्तित्व या महाराष्ट्रामध्ये, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अस्तित्व तुमचं महाराष्ट्रामध्ये. तुम्ही स्वतः ते धोक्यात घालताय, लक्षात ठेवा. तुम्ही स्वतः धोक्यामध्ये घालताय. मातंग समाजाचं तर अस्तित्व आत्ता कुठं चालू झालंय. वर्गीकरण तर एक टप्पा आहे, याच्या नंतर असे हजारो आंदोलन. या ठिकाणी निवेदन स्वीकारण्यासाठी आलेले आहेत. क्रांतिवीर रावजी सावळेंचा